निवडणुकीच्या रणांगणात गाजलेली लाखो महिलांच्या आयुष्याशी जोडली गेलेली लाडकी बहीण योजना आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। ई-केवायसी नंतर तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती आहे। तर दुसरीकडे विरोधकांनी याला सरकारी पैशाचा गैरवापर म्हटलाय। पाहूया त्यावरचा विशेष रिपोर्ट। लाडकी बहीण महायुती सरकारची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना, लाखो महिलांच्या खात्यात थेट पैसे पोहोचवणारी योजना। पण आता या योजनेवरून मोठा राजकीय संघर्ष पेटलाय, कारण ई-केवायसी नंतर तब्बल 80 लाख महिला योजनेतून अपात्र ठरवण्यात आल्या। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं। अपात्र महिलांकडून एकही रुपया वसूल केला जाणार नाही, मात्र महिला असल्याचं भासवून लाभ घेणाऱ्या पुरुषांवर कारवाई होणार आहे। अशा सुमारे 14,000 पुरुषांकडून रकमेची वसुली केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। 1,70,00,000 महिला, थोडं आकडा कमी अधिक असेल 3-4 हजार, पण 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची KYC झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील। ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांनी दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही। 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील। त्यामुळे नीट सायंटिफिक प्रोसेसने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि आजही यांच्यापैकी कोणी जर KYC करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत। मग 80 लाख महिला अपात्र ठरल्या कशा, ते आता आपण पाहूया। 16,000 पुरुष ज्यांनी महिला म्हणून अर्ज केले, 74,000 महिला वय वर्ष 21 पेक्षा कमी, 2 लाख महिला वय 65 वर्षांपेक्षा अधिक, 10 लाख महिला ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक किंवा जे ITR भरतात, 4.5 लाख महिला ज्यांनी घरातील एक सदस्य नोकरीत आहे असं दाखवलं, 2 लाख महिला ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, 62 लाख महिला ज्यांना 5 महिने संधी मिळून सुद्धा त्यांनी ई-केवायसी केली नाही। 3 वेळा ई-केवायसीला मुदतवाढ देण्यात आली होती, तरीही KYC केली नाही। पण या आकड्यांवरून विरोधकांनी सरकारला घेरलाय। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून गंभीर आरोप केलाय। सरकारी तिजोरीत पैशांची अफरातफर झाल्याचा आरोप राऊतांनी केला। तसंच या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही केली आहे। तर राऊतांच्या आरोपांना महायुतीकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं। राऊतांची महिलांना लाभ मिळू नये अशीच इच्छा असल्याचा आरोप भाजपनं केला। पात्र महिलांचा लाभ कायम राहील, तर अपात्र असलेल्यांवरच कारवाई होईल, असं भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी स्पष्ट केलं। लाडकी बहीण योजनेमध्ये कशा प्रकारे त्यांना पैसे वाटले गेले, दिले गेले हे समोर आलंय। 1 कोटी, साधारण 1 कोटी तुम्ही बेकायदेशीरपणे या पैशाची अफरातफर केली मतं विकत घेण्यासाठी। सरकारी तिजोरीचा हा उघड अपहार आहे। ज्यांनी ही योजना राबवण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारे त्यांच्यावरती आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे। संजय राऊत, तुमच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे। सातत्यानं लाडक्या बहिणीचा अपमान केल्याबद्दल संजय राऊतांवर तातडीनं गुन्हा दाखल केला पाहिजे। लाडक्या बहिणीला पैसे मिळू नये यासाठी पहिल्या दिवसापासून संजय राऊत प्रयत्न करत होते। लाडक्या बहिणीला 1,500 रुपये मिळू नये यासाठी कोर्टामध्ये धाव घेण्याचं काम देखील उभाटा गटाकडनं केलं, काँग्रेसकडनं केलं। संजय राऊतांची मनापासून इच्छा होती की लाडक्या बहिणीला पैसे देऊ नयेत। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनीही सरकारवर निशाणा साधलाय। सरकार फसवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी केला। अदिती तटकरे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली। या निवडणुकीच्या मुद्द्यावर निवडणूक लढली आणि मतं मिळवले, निवडून आले लोक, आणि हा पैसा जनतेचा हे सत्य आहे। परंतु हा मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्याच्या खिशातून व्यक्त करा। मी एखाद्या बहिणीला त्रास द्या असं मी मुळीच म्हणणार नाही, पण मंजूर करणारा अधिकारी कोण आहे, कन्सेंट देणारा अधिकारी कोण आहे, त्याच्या खिशातून मला वाटतं वसूल केला पाहिजे हा पैसा। मुंबईत सुद्धा या मुद्द्यावरून राजकारण तापलं। शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजना राबवली गेल्याचा आरोप केला आणि भविष्यात पुन्हा अशाच घोषणा केल्या जातील अशी टीकाही त्यांनी केली। राज्य सरकारचा पैसा, या टॅक्स पेयर लोकांचा पैसा अशा आना त्याना मार्गाने फक्त तुम्हाला खुर्चीत बसायचं म्हणून वापरला आणि फक्त त्याला एक गोंडस लाडकी बहीण हे नाव दिलं। काही नावं देता येत आता, लाडकी सुनबाई, लाडकी बहीण, लाडकी कामवाली,
आणि त्यांच्या पदरात काय आहे? फक्त 1500चा गोटा. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. निवडणुकीपूर्वी निकष का तपासले गेले नाहीत? अर्ज मंजूर करताना पडताळणी कुठे झाली आणि पात्र नसलेल्यांना पैसे कसे मिळाले, असे सवाल विचारत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. ही बहीण योजनेमध्ये 1 कोटी महिला तुम्ही कमी करता. महिला भ्रष्टाचार म्हणायचं तर काय म्हणायचं? फसवलंच ना तुम्ही महिलांना. याची जबाबदारी कोण घेणार? म्हणे स्कीम आम्ही चालू ठेवतो. स्कीम्स चालू ठेवताच आहे ना तुम्ही, पण त्याच्यात निकष लावून ज्या पद्धतीने महिला कमी करतायत ते अतिशय दुर्दैवी आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेल्या रकमेमुळे अनेक घरांमध्ये दिलासा पोहोचला. पण आता याच योजनेभोवती प्रश्नांचं जाळं विणलं जात आहे. पण सध्या तरी लाडकी बहीण योजनेपेक्षा तिच्या भोवतीचं राजकारणच अधिक चर्चेत आहे. कृष्णात पाटीलसह ओम देशमुख, झी 24 तास, मुंबई.